जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज निरूपणाचा 100वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. डोळे बंदच ठेवा. आणि जे काही होत आहे ते फक्त बघा. जिथे कुठे जे जे काही होत आहे जसा एक कटाक्ष टाकतो, हलकसं बघतो आणि सोडून देतो, तसं बघा. कुठल्याही गोष्टीवर विचार करायची गरज नाही. पण जे काही होत असेल अच्छा असं होत आहे असा विचार करून सोडून द्या. दुसरं काय होत आहे ते बघा. बारीक बारीक गोष्टी असतील, मोठ्या मोठ्या गोष्टींकडून बारीक बारीक गोष्टींकडे. आवाज, स्पर्श, अगदी हवेचा स्पर्श, फॅनच्या वाऱ्याचा स्पर्श, कुठले सुगंध असतील, जिभेवर कुठली चवही असेल, ह्या सगळ्या गोष्टी अच्छा आहेत असं फक्त अॅक्नॉलेज करायचं आहे म्हणून सोडून द्यायचं.
आपल्या इंद्रियांच्या बाबतीत आतही काहीतरी होत असेल. डोळे आतल्या आत काही बघत असतील, आतच काहीतरी ऐकू येत असेल, कोणाचे शब्द, आवाज. सुगंधाचा अनुभव, चवीचा अनुभव, स्पर्शाचा अनुभव हे आतल्या आतही असू शकतात. असलेच पाहिजे असं नाही, असतील तर फक्त बघा आणि सोडून द्या. शरीरामध्येही आत काही होत असेल ते बघा. संपूर्ण ज्याला दृश्य म्हणता येईल, ज्यांचा आपण अनुभव घेतो शरीरात, मनात, इंद्रियात, तो काय आहे तो बघा आणि सोडून द्या. सगळं सोडून द्या. हे दृश्य म्हणजे नाहीच, काही नाही अशी भावना करा. जिथे कुठे दृश्याशी संबंध येत असेल आतल्या बाहेरच्या, ते दृश्य नाहीच अशी भावना करा.
कुठेही काही नाही. ना वस्तू आहे ना व्यक्ती आहे. सगळ्या दृश्याचा अभाव, काही नाही. कुठली घटना पण नाही, कुठली व्यक्ती नाही, कुठल्या वस्तू नाही. जे जे काही चित्तामध्ये उगवत असेल तिथेच त्याला सांगायचं हे नाही. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ओम शांति शांति शांति. हळूवार आपल्या श्वासाकडे लक्ष नेऊया. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आपल्या शरीराप्रती सचेत हो. वातावरणाप्रती सचेत हो. हळूवार आपले डोळे उघडूया.
जेव्हा सगळं दृश्य नाहीसं होतं, मग काय उरतं? हा प्रश्न सहज कधी आणा मनात. सगळं नष्ट, काही उरलेलं नाहीये. मग काय उरलंय? मी जर म्हटला तर ठीक आहे, चला मी सोडून द्या, हा जो कोणी मी असेल तो, पण तो सोडून बाकी सगळं संपलं. ना दृश्य उरलं आहे, ना कुठल्या घटना, ना व्यक्ती, ना वस्तू. इव्हन या शरीराच्या बाबतीत सुद्धा शरीर म्हटलं तर आपण मी म्हणजे शरीर नाही असंच समजतोय, किंवा शरीर म्हणजे मी नाही. मग त्यामुळे जे काही उरलंय ते काय उरलंय ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की ते जे काही माझं स्वरूप आहे तेच आहे, सगळीकडे तेच आहे. आणि आता हे खरं की खोटं, हे दृश्य उरणं न उरणं हे किती सोपं आहे, मॅनेज करता येईल का, की खरंच या दृश्याला नाही म्हणता येईल का? तर वसिष्ठ ऋषी जेव्हा त्या काकभूषुंडकडून ती गोष्ट ऐकत होते, त्या विद्याधराची, विद्याधर जो होता त्यांनी खूप काळ जगला, 4 कल्पापर्यंत जगला, परंतु तरीही त्याला सुख मिळालं नाही. आणि तो त्या काकभूषुंडकडे आला आणि मग त्याने आपली समस्या मांडली की मला हे जे इंद्रिय आहेत ते सुखांच्या मागे धावतात आणि ते सारखे मला कुठेतरी गुंतवून ठेवतात, आणि त्यामुळे खरं सुख असं काही मिळत नाहीये. तर कसं ते मला मिळेल? म्हणजे मला कळतं हे नको ते नको सगळं खरं आहे, पण काय घ्यावं हे तर कळलं पाहिजे. तर ते मला काय असायल, कसं ते मिळवावं हे मला सांगा. आणि याच्यावरती त्या काकभूषुंडांनी त्या विद्याधराला जो उपदेश केला तो आता आपण आज ऐकणार आहोत. भूषुंडांनी त्याला विद्याधराला सांगायला सुरुवात केली की मुळात तुझ्या चित्तामध्ये या संसाराच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ही जी काही इच्छा निर्माण झाली आहे, हा काही विवेक जो निर्माण झाला आहे, त्यामुळे तुला आता पुढचं जे काही तुझं ध्येय आहे ते पटकन साधता येईल असं वाटतं. मुळातच हे वैराग्य उत्पन्न होणं ही फार मोठी गोष्ट आहे. अशा प्रकारे या सगळ्या सुखांपासून पलीकडे जाण्याचं वैराग्य. एक गोष्ट प्रकर्षाने जर नोट केली असेल योग वासिष्ठमध्ये, तर वैराग्य हे एखाद्या गरीबाला, एखाद्या संकटात राहिला आहे, सगळ्या जीवनाचा कंटाळा आला आहे, अशा परिस्थितीत नाही आलं. हे वैराग्य जे आलं आहे ते जे अतिशय श्रीमंत, म्हणजे अगदी सुरुवातीची गोष्ट आपली अरिष्टनेमी राजा. अरिष्टनेमी राजा हा श्रीमंत, सगळं काही त्याच्याकडे होतं, आणि त्या राजाला वैराग्य आलं. म्हणजे जिथे सगळं काही आहे अशा ठिकाणी सुद्धा वैराग्य येतं. श्रीरामांनाही वैराग्य आलं, अयोध्येचे सम्राट होऊ शकले असते पण त्यांना वैराग्य आलं. जनक राजा त्याला वैराग्य आलं, बली राजा त्याला वैराग्य आलं, प्रल्हादाला वैराग्य आलं. हे जे कोणी मोठे मोठे सम्राट होते त्या सगळ्यांकडे हा विद्याधर सुद्धा त्याच्यातलाच एक, की जो सम्राट नव्हता पण त्याच्याकडे इतक्या सगळ्या सिद्धी होत्या की सम्राटांपेक्षाही श्रेष्ठ. अनेक काळ, अनेक वर्ष, कल्प वर्षे काय इतकं जगणारा. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या आपल्या सामान्य माणसांच्या इच्छांच्या लिस्टमध्ये असतात, की मला राजासारखं श्रीमंती हवी, मला दीर्घायुष्य हवं, म्हणजे विद्याधरासारखं दीर्घायुष्य हो, मला अमक्यासारखं ज्ञान हवं, मला तमक्यासारखी संपत्ती हवी, अमक्यासारखं शरीर हवं. म्हणजे सगळे जे काही आपल्या इच्छा असतात, बल, बुद्धी, ऐश्वर, धन, धान्य, संपत्ती, परिवार, हे जे काही आपल्याला हवं असतं, आपल्या एका जीवनामध्ये ज्या ज्या काही सगळ्या अपेक्षा असतात त्या सगळ्या या प्रत्येकाकडे होत्या, किंवा त्यांच्याकडे तेवढी शक्ती होती हे सगळं प्राप्त करण्याची, तरी सुद्धा वैराग्य आलं. लक्षात घ्या. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपण जे काही हाव धरतो, ज्या काही आपल्या तृष्णा असतात, इच्छा असतात, वासना असतात, की हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, म्हणजे हे जीवन सुखी होईल किंवा जीवनात मी तृप्त होईल, हे मिळाल्यानंतर सुद्धा, असल्यानंतर सुद्धा सुख मिळेल याची गॅरंटी नाही आहे, हे या लोकांनी सांगून दिलं. त्यामुळे मुळातच वारंवार जे योग वासिष्ठमध्ये सांगण्यात आलंय, वासना त्याग, आपल्या इच्छा सोडा. आणि
विद्याधराने नेमका तोच प्रश्न विचारला आहे, फक्त थोडा फिरवून विचारले. त्यांनी म्हटले की वासना त्याग करा हे जरी म्हटलं तरी वासना त्याग करणं हा मनाचा प्रकार आहे आणि कार्य करणारे हे इंद्रिय आहेत. हे इंद्रिय असे कुठल्या गोष्टीवरती सहज त्याच्यामध्ये गुंततात आणि तिथून मला फसवतात. आता याच्यावरती काय करावं? इथे वसिष्ठ भृशुंड त्या विद्याधराला उपदेश करतायत. ते म्हणतात की मी जे काही तुला सांगतोय ते बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून ते आहे तसंच्या तसं त्याला ग्रहण कर, कारण मी या सगळ्या गोष्टीचा दीर्घकाळ शोध घेतलेला आहे. आम्ही जे कोणी तत्ववेत्ते आहोत त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार भरपूर काळ केला. आपल्या मनामध्ये आम्ही हे अनेकदा बघितलं आहे, गुरूंना सुद्धा प्रश्न असे विचारले जातात की काय सांगावं. तिथे म्हणजे नको ते प्रश्न, नको ती बुद्धी, एक ती पातळी गाठायला थोडा वेळ लागतो की कधीतरी त्यांचीही परीक्षा घेण्यासारखे प्रश्न विचारले जातात. कुठल्या तरी शब्दाचे अर्थ विचारतील किंवा आणखी काहीतरी. तर हे एक आपण कोणापाशी पोहोचलो आहे आणि तो समोरचा कुठल्या ताकदीने उपदेश करतो आहे ह्याची जर थोडी कल्पना असेल तर माणूस मूर्खपणा करणार नाही. तर इथे त्याचं अगोदरच काकभूषणांनी सांगितलं, विद्याधराची पातळी काही सामान्य नव्हती. विद्याधराला म्हणून त्यांनी सांगितलं की जे काही सांगतो याचा अभ्यास आमचा भरपूर झालेला आहे, ते आहे तसंच्या तसं तू स्वीकार कर, त्याच्यामध्ये नको ते विकल्प आणू नको, निशंकपणे आम्ही जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेव. तुझ्या हृदयात तुला जे काही तुझ्याहून भिन्न वाटतं आहे, जे काही तुला आपल्या आतमध्ये स्वतःमध्ये अहंकार म्हणून अनुभवाला येत आहे किंवा बाहेर जे काही तुला दिसत आहे, जे काही दृश्य आहे ते सगळं तू नाहीस, हे या गोष्टीची तू जाणीव ठेव. हा जो अहंकार आहे, बुद्धी आहे, या सगळ्या गोष्टींनी जे काही सगळं दृश्य पदार्थ आहे यापैकी कोणीतरी एक आत्मा आहे आणि तो मला मिळवायचा आहे, असं जर तुझं काही भावना असेल की मी कोणीतरी आहे आणि मला तो मिळाला पाहिजे, तो आत्मा काहीतरी आहे, अशी जर भावना असेल तर तू कितीही काळ तपश्चर्या कर, काहीही कर, तुला याच्यामध्ये काहीही प्राप्त होणार नाही. म्हणून तू सगळ्यात पहिले ह्या अदृश्य रूपाने जे काही दिसत आहे त्या जाणीवेचा त्याग कर आणि याच्यामध्ये ही जी आत्मबोध, स्वतःचं स्वरूप, याच्या विस्मृतीला, हे विसरून जाण्याला जे काही कारण आहे ते म्हणजे हे सगळं दृश्य. त्या सगळ्या दृश्यांचा त्याग कर. या दृश्याला जो बघतो, तो बघणारा जो आत्मा आहे त्याला तू जाण्याचा प्रयत्न कर. आता त्याला कसं जाणायचं हे त्यांनी पुढे सगळं सांगितलं आहे. परंतु इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घे की ना मी आतमध्ये कोणी आहे ना बाहेर कोणी आहे. हे जगत नाही, इथे तू नाही, मी नाही, असं सगळं काही नाही 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 असाच विचार करत जा, असा निश्चय कर. म्हणजे मग तुला काही नसल्यावरच कुठल्या गोष्टी योग्य आणि कुठल्या अयोग्य, हे जे काही इंद्रिय असतात यांना सुख आणि दुःख दोघांचीही, दुःखांची भीती असेल आणि सुखांची लालसा असते. पण जेव्हा काही नाहीच आहे तर कसल्या सुखाच्या मागे हे इंद्रिय धावतील. ज्या समोर बघितलं की संपूर्ण अंधार, जस्ट इमॅजिन करा की आपल्याला स्वतःला एखाद्या अशा म्हणजे आकाशामध्ये जिथे सूर्यचंद्र तारे काहीही नाही, पूर्ण डार्क अंधार आहे किंवा नुसताच उजेड आहे पण काही दिसत नाही, अशा कुठल्या गोष्टीकडे आपण आकर्षित होऊ? तिथे काहीच नसेल तर. आणि एक्झॅक्टली हीच गोष्ट सांगतायत की जेव्हा हे सगळं काही नाही असा तुझा विश्वास होईल, असा निश्चय होईल, तेव्हा मग कुठलेही सुख दुःख वगैरे सारखे जे द्वंद्व आहेत, दोन भाग आहेत, ते तुझ्याकडे राहणार नाही. तू स्वतः केवळ एक शिवस्वरूप होशील, ब्रह्मस्वरूप होशील, अशाच भावनेत तू स्वतःला स्थिर ठेवशील. जे काही तुला जाणवतो, जो काही वेगळेपणा जाणवतो की हे काहीतरी आहे, हे आकार आहेत, वस्तू आहेत, तर त्याच्याबद्दल विचार न करता त्या ठिकाणी हे सगळं काही ब्रह्म आहे असं समज. म्हणजे इथेच लगोलगच दोन विचार दिलेले आहेत. एक विचार आहे की काही नाहीच, सगळं काही शून्य. बरं, काही आहे म्हटलं तर ब्रह्म आहे असं म्हणा. मग आता प्रश्न येईल की ब्रह्म आहे म्हणजे काय आहे, त्याचं काही रंगरूप वर्णन करता येईल का? तर ब्रह्माचं वर्णन करता येत नाही, कारण ब्रह्माचंही वर्णन कसं आहे, न इति न इति, असंही नाही तसंही नाही, त्याला रंगही नाही, रूप नाही, आकार नाही, हो ना, की त्याला वजन आहे असे म्हणता येत नाही, हलकं आहे असे म्हणता येत नाही, सूक्ष्म आहे की मोठं आहे हेही म्हणता येत नाही. म्हणजे जे आहे सगळं काही ब्रह्म आहे असं म्हणा, तर ते ब्रह्म म्हणजे काय त्याचे वर्णन करता येत नाही. म्हणजे पुन्हा काहीच नाही, कारण सगळं नाही 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 मध्येच उत्तर आहे या सगळ्या प्रश्नांचे. त्यामुळे हे दोन्हीही लॉजिक
की काही नाही असं समज किंवा सगळं काही ब्रह्म आहे म्हणजे ते पुन्हा काही नाहीच असंच समजल्यासारखं होईल. ते जे काही चैतन्य आहे त्याचं वर्णन करता येत नाही, फक्त आहे एवढं म्हणता येतं. त्यामुळे असं ब्रह्म आहे म्हणजे काहीतरी दिसतं आहे अशातलाही प्रकार नाही आहे. म्हणून काही दिसत नाही आणि काही नाही या दोघांमध्ये काही वेगळा फरक नाही. म्हणून दोन्ही गोष्टी आपल्या दृष्टीने कर, सगळं काही शून्य आहे काही नाहीच अशी भावना तू कर. हे सगळं काही ब्रह्म आहे असं समजून तिथे तू स्थिर राहा. अशी जेव्हा जाणीव तू करशील तेव्हा सगळीकडे माझ्याशिवाय म्हणजे मी हा प्रकारच काही उरत नाही. अहम हे जे काही मी वेगळं आहे हे वेगळंपणा हा जो स्वतःमध्ये जे काही स्फुरण होतं ही सगळी जाणीव हे या सगळ्या गोष्टी जर तू टाळू शकला तर सगळीकडे ब्रह्म. आणि ही जाणीव असणं म्हणजे मग या ब्रह्मापासून स्वतःला वेगळं करणं आणि ते वेगळं करणं म्हणजेच मग ही सगळी संपूर्ण सृष्टी निर्माण केल्यासारखी आहे. हे सगळं दृश्य आपल्यासमोर उभं राहतं. या संपूर्ण सृष्टीचं जे काही तुला दृश्य दिसतं त्याचं बीज त्याचं मूळ ते असेल तर ते म्हणजे अहम, मी कोणीतरी. कुठला अहम? हा वैयक्तिक अहम नाही, हा समष्टी स्तरावरचा. म्हणजे ही जे काही आपण जर सृष्टीच्या उत्पत्ती प्रकरणाचं जर काही आठवत असू तर मी कोणीतरी आहे ही भावना त्या चेतनेमध्ये त्या ब्रह्मामध्ये निर्माण झाली. आणि त्या मी कोणीतरी आहे साठी माझ्यासाठी मग आता माझं अस्तित्व कधी येईल, मग त्याच्यासाठी काळ किती काळ असेल, त्याला आकार कसा असेल, त्याला रंग कसा असेल, यापासून मग सगळं पुढे 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 एक 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 म्हणजे पंचतन मात्र आणि काळ आणि मग त्याचं स्थान दिशा या सगळ्या गोष्टी हो 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 निर्माण होत गेल्या. तर हा जो पहिला अहम होता तो अहम म्हणजेच त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. आता ह्या अहमचाच नाश म्हणजे या संपूर्ण सृष्टीचा नाश. तर हा अहम म्हणजे काय आहे तर ते एक केवळ भावना आहे, स्वप्न आहे. प्रत्यक्षात काही निर्माण झालं का? असं काहीच निर्माण नाही झालं. त्यामुळे ह्या अहममुळे हे सगळं पृथ्वी, वेगवेगळे काय 14 भुवन, 7 लोक, सगळ्या 10 दिशा आणि अगणित प्रकारचे प्राणी ह्या सगळ्या प्रकारे हे सगळं काही निर्माण झालेलं आहे. आता या अहमबद्दल जर विचार करत गेला की मी खरंच कोण आहे, मी खरंच कोण आहे, हा जो अहम कोणी आला हा खरंच कसा काय आला याच्याबद्दल जर विचार करत गेला तर तो अहम आपोआप संपतो. आणि जेव्हा मूळच संपतं तर त्याच्यानंतर बाकी त्याच्यापासून निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टी त्यासुद्धा आपोआप नष्ट होतात, त्यांचा उदय पुन्हा होत नाही. म्हणून हे जेव्हा अशा प्रकारचा विचार करशील की मी काही आहे, मी कोण आहे कोण आहे असा जेव्हा विचार करायला लागशील तेव्हा हा जो काही अहमचा भाव आहे हा सुद्धा नष्ट होऊन मी केवळ ब्रह्मस्वरूप आहे अशी भावना तुझी होईल. आणि म्हणून त्याच्यानंतर तुला पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू जे काही सगळं उत्पन्न होतं, उदय होतो, या सगळ्या गोष्टी तुझ्यापासून टळतील, त्यांचा पुन्हा उदय होणार नाही. आणि ह्यालाच खरं ज्ञान म्हणतात. काल परवाकडे आपण जे श्वासावरती थोडंसं ध्यान केलं आणि त्याच्यामध्ये विचार करायला लागलो की मी कोण, आणि त्या याच्यामध्ये आता सगळं संपलं, सगळं नष्ट झालं, मग काय उरलं? तेव्हा लक्षात आलं की अरे जे उरलं ते काहीच नाही, संपूर्ण शून्यच आहे. तो जो काही होता तोच मी. इथे ह्या जे ज्ञान आहे ते एवढंच आहे की मी केवळ ब्रह्म आहे. जे काही असेल मी आहे, तू आहे, या सगळ्या गोष्टींचा जो काही वेगवेगळेपणाचा माझ्यापासून काहीतरी वेगळं असा जो काही भाव आहे तर त्या सगळ्या गोष्टी काहीही नसून केवळ एक मी एकटाच आहे असा एकत्वाचा भाव तो सुरुवातीला आणि नंतर तोही संपतो. कारण एखादी गोष्ट एकच आहे, मी स्वतःच्या बाबतीत मी एकच आहे असं कसं म्हणू शकेल? आहे तर आहे बस, फक्त त्याला आणखी दुसरा नाही असं तेव्हा म्हणू जेव्हा दुसरे कोणीतरी असतात. काहीच नसताना कसं म्हणणार एकच आहे? जे आहे तेवढं आहेच. त्यामुळे हे विद्याधरा तू अशा प्रकारे जे काही गुरु असतील, त्यांचे शास्त्र वचन असतील, त्या सगळ्यांचा उपदेश घे. स्वतःची शक्ती, बुद्धी, युक्ती हे सगळं एकवटून ह्या प्रकारे तू आपल्या दृश्याविषयी हे जे काही तुला दृश्य दिसतं ह्या दृश्यांच्या सगळ्या कल्पना दूर करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न कर. आणि अशा रीतीने जे प्रयत्न करतात त्यांनाच हे ब्रह्मपद प्राप्त होतं. त्या विवेकी लोक गुरु आणि शास्त्र यांनी सांगितलेल्या उपायांप्रमाणे प्रयत्न करतात आणि आपल्या जो कैवल्यापर्यंत पोहोचण्याचा विवेक आहे तो संपादन करतात. तिथे दुसरा कुठलाही उपाय चालत नाही. प्रयत्न 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 गुरूंच्या मार्गाने, शास्त्राच्या मार्गाने चाललं
तो विवेक जागृत करणं, ह्या विवेकाला कायम तिथे अलर्ट ठेवणं. काय की जे काही आलं ते सत्य की असत्य, आत्म की अनात्म. हो ना, आपण आतापर्यंत अनेक वेळा ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार केला. खरं की खोटं, कुठल्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा, कुठल्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवायचं, हे सगळं लक्ष वारंवार जर सकारात्मक बुद्धीने बघत गेलो, विवेक बुद्धीने बघत गेलो, तर मग आपल्याला लक्षात येईल की हे काहीही असं काहीच नाही की ज्याच्यामध्ये आपण विनाकारण स्वतःला त्रास करून घ्यावा. मुशुंड सांगतायत, हे विद्याधरा, तू आता तुला ही विवेकदृष्टी, पवित्र विवेकदृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि अशा रीतीने तुझं जे काही मन कधी चंचल होत असेल, कधी इकडच्या तिकडच्या भ्रमांमध्ये जात असेल, तर त्याच्या अशा मनाच्या आहारी तू जाऊ नको. आणि आपलं ज्याचं वर्णन करता येत नाही अशा त्या चिदानंद स्वरूपामध्ये स्वतःला स्थिर कर, त्याचा तू अभ्यास कर. मला खात्री आहे तुझा आता विवेक जागृत झाल्यामुळे तू असा करू शकशील. जे काही सगळे दृश्य आहेत, त्यात चालू असलेल्या सगळ्या क्रिया, त्यांचे जे काही गुणदोष असतील, ह्या सगळ्यांचं जे काही विषय, ह्या सगळ्यांमध्ये कशामध्येही कुठल्याही गोष्टींचा तू विचार न करता शांत होऊन राहा. आपण बहुतेक अशाच ठिकाणी फसतो. विद्याधरानेही तीच समस्या मांडली होती की माझे इंद्रिय हे सगळ्या विषयांमध्ये अडकतात. मुळात जर विषय नष्ट केले तर इंद्रिय नष्ट होतात आपोआप, कारण त्यांना काही कामच राहत नाही. त्यामुळे जसं इथे सांगितलं आहे की तू जे काही तुला आजूबाजूला दिसतं, जे काही विषय असतील, त्या सगळ्या विषयांपासून त्यांना काही नाही अशाच भावनेने त्यांच्याकडे बघ. या सगळ्या दृश्याचा नाश कर आणि मी नाही अशा भावनेने, अहम सुद्धा नाही म्हणजे मी सुद्धा नाही अशा भावनेने स्वतःचं जे मूळ स्वरूप आहे त्याच्यामध्ये तू स्थिर हो. त्याच्यानंतर जो काही तुझा मूळ स्वभाव आहे तोच तुला अनुभवास येईल. तू स्वतः ब्रह्मस्वरूप आहेस, तू अजय आहेस, नित्य आहेस, कधी जन्माला न येणारा, कधी मरण न पावणारा. तू ज्ञानरूप आहेस आणि सर्व अस्तित्वाला तू व्यापून आहेस. त्यामुळे अशा रीतीने तू पूर्णपणे अति आनंदरूप होऊन स्थिर होऊन राहा. हा सगळा उपदेश केल्यानंतर त्या भूषंडांनी विद्याधराला हाही उपदेश केला की या ब्रह्मभावाची साधना, हे जी काही आहे याची साधना कशी करायची, वारंवार स्वतःला याच्यात कसं स्थिर ठेवायचं. तर त्यानंतर इथे विद्याधराला भूषंड सांगतायत की आपलं मन हे स्थिर केलं, आपल्या इंद्रियांवरती तू विजय मिळवला, तर अशा मनाने स्वतःच्या बुद्धीच्या, स्वतःच्या ब्रह्म ठिकाणी, आपल्याला जे शांत स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न कर. ती मनाची अवस्था अशी असते की जिथे कुठल्याही तीक्ष्ण शस्त्राचा म्हणजे तलवारीचा स्पर्श असू द्या किंवा एखाद्या सुंदर स्त्रीचा नाजूक स्पर्श असू द्या, या दोन्हीनेही त्या व्यक्तीवरती त्यात कसलाही परिणाम होत नाही ना, कारण त्याच्या मनाची अवस्था अशी असते की आता पूर्णपणे स्थिर आहे, मला काहीही कुठल्याही गोष्टीचं, विषयांचं, इंद्रियांना माझ्या काहीही परिणाम होणार नाही. त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे आपण या विद्याधरांनी जे वेगवेगळे इंद्रियांच्या गोष्टी सांगितल्या की डोळे काहीतरी बघायला प्रयत्न करतात, जीभ काहीतरी खायचा प्रयत्न करते, त्याच्यानंतर आपली त्वचा असेल, आपले नाक असेल, कान असतील, हे सगळं काही ना काही ज्या उपभोगायचा जो प्रयत्न करतात, तर इथे प्रत्यक्षात काहीही उपभोगायला आलं तरी त्यांनी त्याच्या आपल्यावरती काहीही परिणाम होणार नाही अशा स्थितीत राहा. सगळ्या गोष्टी ह्या म्हटलं तर लाकडासारख्या, म्हटलं तर काहीच नाही, म्हणजे मला काही स्पर्श सुद्धा झाला नाही अशी भावना ही असायला हवी. हा जो इंद्रिय निग्रह आहे, ही जी मनाची अवस्था आहे, याच्यासाठी आपल्या इंद्रियांवरती थोडंसं कार्य करणं, त्यांच्यावर नियंत्रण आणणं हे आवश्यक असतं. पुढे जाऊन हा विषय येईल, इथे हा थोडासा सूक्ष्मपणाने याला स्पर्श करू आणि मग पुढे जाऊ. ह्या इंद्रियांना ही अवस्था आणायची कशी? आपण सगळं सांगितलं शरीराला की हे सगळं खोटं आहे, असं आहे, तसं आहे, मनाला सांगितलं, सगळं सांगितलं, परंतु शेवटी वास्तविक पाहता आपल्या डोक्यामध्ये कितीही ते भरवायचा प्रयत्न केला तरी व्यवहार चालूच राहतो. रस्त्याने जाताना इकडे तिकडे डोळे सहज जातात, जिभेला खायला काहीतरी अचानक कुठेतरी येतं. ते आल्यानंतर मग त्यांना नियंत्रण कसं करायचं? तर म्हणून पूर्वीपासून ही सवय करून ठेवायची, इंद्रियांना वळण लावायचं की एखादी गोष्ट आपल्याला जर त्रासदायक आहे, त्रासदायक म्हणजे आपल्याला माहिती आहे की चुकीची आहे, तर त्यांच्यावरती तिथल्या तिथे नियंत्रण, त्यापासून दूर पळणं, हा पहिल्यांदा प्रकार करायचा.
मागे याच्याबद्दल बोललो आहे की एकदा जर आपण आपले इम्प्रेशन्स तोडायला सुरुवात केली की ही गोष्ट चांगली आहे ना असं वाटतं, या गोष्टीमध्ये आपण फसतो, तर त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवायचं. म्हणजे त्या गोष्टीचे संस्कार मनावरती होत नाही. संस्कारांपासून दूर झालो, हळूहळू त्या संस्कारांपासून दूर होत गेलो की त्यांची स्मृती ही कमी होत जाते. स्मृती म्हणजे आपली मेमरी, आपल्या डोक्यामध्ये असलेले त्या गोष्टीचे विचार. आणि त्याच्यानंतर जसं ते कमी कमी होत गेलं त्यानंतर जेव्हा पुन्हा ती गोष्ट येते कदाचित तिथे लगेच आपण फसण्याची शक्यता कमी असते. इथे एक पूर्वी उदाहरण दिलेलं आहे की जसं आपला जवळचा नातेवाईक, समजा सख्खा भाऊ, हा कुठे दूर देशी गेला असेल, सोबत असताना जेवढं प्रेम असतं ते प्रेम हळूहळू दूर गेल्यानंतर काही दिवसांनी कमी होतं, कारण मग तेवढी रोजच्या रोज संपर्क नसल्यामुळे प्रेमही कमी होतं. तसंच या विषयांच्या बाबतीतही आहे. जे विषय आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून जर स्वतःला काही काळ दूर ठेवलं तर आपोआप त्यांच्याप्रती असलेली ओढ ही कमी व्हायला मदत होते. असो, हा विचार एक पूर्वी आलेला आहे, पुन्हा तो थोडा मुद्दाम त्याचं रिव्हिजन केलं हे लक्षात यावं म्हणून. तर अशी जी अवस्था आहे की जिथे आपण झोपलेले आहोत आणि झोपलेल्या अवस्थेत आपल्याला कळत नाही नेमका कशाचा स्पर्श झालाय, काय झालाय, अशी स्थिती ही स्थिर कायम राहीपर्यंत प्रयत्नपूर्वक अभ्यास करत राहा, असं त्या भूषंडनी विद्याधराला सांगितलं. त्यांनी म्हटलं की हे जे काही आहे ब्रह्मस्वरूप, त्याचा त्याग न करता तू तुझं जीवन चालू ठेव आणि हे जीवन केवळ फक्त जीवन असण्यापुरती असेल. ब्रह्मस्वरूपातच तू स्वतःला स्थिर राहा. ज्याला जो अशा स्थितीत असतो त्याला मग कुठल्या व्याधी, म्हातारपण वगैरे असले कुठलेही प्रकार त्याच्या बाबतीत हे लागू होत नाही. त्यासाठी वारंवार श्रवण करणं, मनन करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न केला तर आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. आणि जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्याच्यानंतर मग हा जो काही भवसागर म्हणा, संसार म्हणा, तो असा सहजपणे पार करता येतो. त्याच्यात काहीही कुठे अडचण येत नाही. उलटा जर विचार केला की माझं नशीब मला याच्यातून तारेल, मला देवच साथ देईल, मला आणखी कोणाची तरी मदत लागेल आणि त्याच्या माध्यमातून मी करू शकेल, तर दुसऱ्यांकडून किंवा दैवाच्या कृपेने असल्या काहीही गोष्टी या साध्य होणार नाहीत. त्यामुळे तू हे जे काही ब्रह्मभाव आहे याच्या अंतिम श्रेणीपर्यंत जाण्याचा प्रयत्न कर. जसं तू स्वतःहून या सगळ्या गोष्टी आजूच आपण जसं बघितलं की सगळं दृश्य हे शून्य केलं, पण स्वतःचं शरीर, ते शरीर सुद्धा आपल्याला मी आहे अशी जाणीव करून देत असतं. या शरीराला सुद्धा तू असाच बघ की जसं काही हा माझा भाग नाही, मी नाही, शरीरच मी, अशा भावनेने आपल्याकडे स्वतःकडे बघू नकोस. त्याचप्रमाणे आपले जे शरीरातले आतले सूक्ष्म अनुभव आहेत, मग त्याला मन म्हणा, बुद्धी म्हणा, अहंकार म्हणा, हे आणि त्यांच्यामध्ये ज्या काही होणारे संवेदना असतील या सगळ्या गोष्टींकडे अतिशय एक त्रयस्थ बुद्धीने बघ. आज ध्यानामध्ये आपण हाच प्रयोग केला की स्वतःच्याच कडे, सगळ्या अस्तित्वाकडे, आतलं बाहेरचं जे काही असेल या सगळ्या गोष्टींकडे आपण केवळ एक साक्षी भावानेच बघत राहिलो आणि नंतर मग ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव न घेता हे सगळे प्रकार सुद्धा आपण सोडून दिले. ते अनुभव, मी कोण, काय चाललंय, सगळं अनुभव घेत राहिलो आणि नंतर ते सुद्धा सोडून दिलं. आता फक्त आपण आहोत, मी आहे ही भावना, अशा रीतीने तू पूर्णपणे फक्त जाणीव आहे, मी आहे ही जी काही जाणीव आहे त्या जाणीवेतच स्वतःमध्ये स्वाभाविक रीतीने राहा. म्हणजे त्यामुळे तुला जे काही बाहेरचे आणि आतले जे काही प्रसंग असतील, बाहेर घडणाऱ्या घडामोडी असतील, बऱ्याचदा बाहेर काहीच घडत नाही पण आतल्या आत बरंच काही घडत असतं. रिकामे बसलो असं तरी कुठे ना कुठे काहीतरी डोक्यात विचार येत राहतात आणि ते विचारही आपल्याला त्रासदायक ठरतात. त्यामुळे ते सुद्धा एक प्रकारे तुझे विचार, ह्या सगळ्या गोष्टी शांत होतील, ह्या कधीही उत्पन्न होणार नाहीत. आणि ही जी काही अहंभाव आहे, हा अहंभाव म्हणजेच हा एक प्रकारे झालेला भ्रम. हा अहंभाव, याच्याबद्दल विचार करायचा आणि त्यामुळे हे विद्याधरा तुला पुन्हा कधीही बंधन होणार नाही. हा जो काही अविद्येचा नाश आहे हा साधारण 4 प्रकारांनी करता येतो असं त्यांनी सांगितलं. 4 प्रकार कुठले आहेत तर पहिला जो भाग आहे तो म्हणजे शास्त्राला अनुसरून यम, नियम इत्यादी सगळे प्रकार करायचे. आपण जे काही आपल्या या मार्गावरचे सुरुवातीचे, जसं आपण त्या योगाच्या, ज्ञानी योगाच्या ज्या 7 स्टेजेस, 7 अवस्था त्याच्यात जे बघितलं होतं त्याच्यामध्ये एक हा भाग होता
की चांगली इच्छा झालेली आहे, आता मग त्यानुसार आचरण करायला सुरुवात केली. मग जे काही स्वच्छता असेल, यमनियम, हे सगळ्या गोष्टी करायच्या. श्रवण मनन इत्यादी करून आपण स्वतःला पुढे न्यायचं, चांगलं जीवन जगायला सुरुवात करायची. त्यानंतर मग साधू समागम, जे चांगले लोक ते पकडायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायची की अरे कुठे काय सत्य आहे, कसं आहे, याच्यावरती चर्चा करणं, एक प्रकारचा सत्संग हा करायचा. त्यानंतर मग साधूंच्या सोबत राहायचं, त्यांचा उपदेश ग्रहण करायचा. म्हणजे थोडीशी पूर्वभूमिका स्वतः करायची. अगोदर स्वतःचं फाउंडेशन तयार करायचं, साधूंकडे जायचं, गुरूंकडे जायचं, त्यांच्याकडून उपदेश घ्यायचा. त्यांचा उपदेश घेऊन मग पुढे ध्यान धारणा वगैरे हे सगळं करून स्वतःच्या अनुभवातून मग आपण ह्या सगळा जो साक्षात्कार आहे तो प्राप्त करू शकतो. त्याच्यानंतर मात्र मग पुढे आपल्याला कुठल्याही त्या बंधनांचा आहे, बंधनांमध्ये आपण अडकणार नाही. इथे हा उपदेश साधारणपणे संपतो. आणखी थोडंसं त्यांनी विद्याधराला भुषुंडाने आणखी एक गोष्ट सांगितली. पण ती गोष्ट फारच काय म्हणता येईल त्याला, तिची गरज नाही असं आहे. तर सध्या मग त्या गोष्टीला मी इथे मुद्दाम टाळतो. एक इंद्र आणि उमराचं फळ अशी ती गोष्ट होती. त्याच्यात काही विशेष उद्देश उपदेश असा काही जाणवत नाही. त्यामुळे ती गोष्ट आपण बाजूला ठेवू. आणि अशा रीतीने भुषुंडाने या विद्याधराला जो परमशांतीचा उपदेश केला, तर तो उपदेश झाल्यानंतर त्याची अवस्था त्या विद्याधराची, तो एकदम पूर्ण शांत स्वस्थ बसला. त्या विद्याधराला भुषुंडाने किती वेळा हलवलं तरी पण त्याचा काही परिणाम झाला नाही. त्याचं अगोदरच चित्त शुद्ध होतं. त्याच्यामुळे थोड्याशा उपदेशानेच त्याला जे काही सांगितलं ते पटकन त्याच्या चित्तामध्ये त्याचे संस्कार झाले. आणि त्याला मुद्दाम पुन्हा वारंवार उजळणी करण्याची गरज नाही. आणि तशी काही कुठल्या मार्गावरून त्याला जायची गरज नव्हती. पटकन त्याला ज्ञान मिळालं. या वाक्याचा अर्थ असंही आहे की आपण कुठे आहोत, आपल्याला वारंवार या सगळ्या गोष्टींची उजळणी करायची गरज आहे. कारण हा अभ्यास एकदा करून होत नाही, पुन्हा करावा लागतो. ज्या अर्थी आपण इथे आहोत त्या अर्थी हा आपल्यासाठी आवश्यक आहे. तर हा असा उपदेश आपल्यासाठी आपण करत राहू. हा जो अभ्यास आहे हा करत राहू. हा उपदेश त्या विद्याधराला झाला आणि तो मुक्त झाला. इथे हे विद्याधर आणि भुषुंड यांचा संवाद साधारण 3 चॅप्टर्स होते, 3-4 प्रकरणं ते थांबतात. आणि इथून पुढे मग आत्मबोधाचं बळ आणि आकाशवायूमधली जे काही सूक्ष्म सृष्टी आहेत त्यांचंही वर्णन केलेलं आहे. ते आपण थोडंसं उद्या बघू आणि आणखी पुढच्या गोष्टी आपण उद्या बघायला सुरुवात करू. आजच्या पुरतं इथे थांबूया. विद्याधरजी, तुम्हाला काही अनाउन्समेंट करायची? हो, बरी केली. जय श्री. आज 100 आपला योग वैशिष्ट्याचा 100वा दिवस आहे. गेले 100 दिवस आपण योग वैशिष्ट्य निरूपण ऐकतोय. तसंच आपण वाचन आणि चर्चा सुद्धा आपण योग वैशिष्ट्य चालू आहे. साधारण पुढच्या महिन्यात आपलं निरूपण आणि वाचन चर्चा संपेल. ओके. तर त्यानिमित्ताने आपलं दुसरी गोष्ट, आपलं तणावमुक्त जीवन आपल्या 2 वर्ष पूर्ण झाले. जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे की योगा, प्राणायाम, ध्यान, बऱ्याच गोष्टीवर आध्यात्मिक आपण निरूपण वगैरे बरेच घेतले झालेले. भगवद्गीतेचे 18 अध्यायाचे निरूपण झाले, बरेच काही कार्यक्रम झाले. त्या 2 वर्ष आपण आपले 25 ग्रुप आहेत व्हॉट्सअपला, तणावमुक्तचे योगश्री ग्रुप आहे, असे 26-27 ग्रुप आहेत. तर त्या सगळे आपण बरेचसे एवढे दिवस एकत्र फक्त ऑनलाईन झूमवरच भेटतोय. तर त्यानिमित्त म्हणून आपण एक पुढच्या 17 एप्रिलला सकाळी 10 ते 3 या वेळात आपण पुण्यामध्ये हे काय नाव उद्यान मंगल कार्यालयात SP कॉलेज समोर एक स्नेह संमेलन ठेवलेलं आहे. तरी सगळ्यांनी नक्की याच्या निमित्त आपलं सगळ्यांना एकमेकाला एक सत्संग जो आहे हा जो ऑनलाईन सत्संग चाललाय आपला, तर आपण सगळे चांगले एका विचाराचे लोक आपण रोज एकत्र येतोय. योगा, प्राणायाम, ध्यान, योग वैशिष्ट्य, गीता अभ्यास हे चालू आहे. तर सगळ्यांनी ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यायचं आहे. आज हे गेले त्या दिवशी सुमनताई महादेवकर, त्या कालच त्यांच्याशी गेलो होतो, त्यांच्याशी बोललो, त्या सुद्धा येणार आहेत. त्यांची सुद्धा आपल्याला भेट होईल. अजून एक कार्यक्रम आहे तो नंतर डिक्लेअर करेल त्या दिवशीच, तो फक्त येथील सरांनाच माहिती आहे. ओके ओके. आणि मला माहिती. ओके. तर म्हणून ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी 17 एप्रिलला सकाळी 10 ते 3 या आपलं स्नेह संमेलन आहे. अजूनही थोडे आपल्या ग्रुपमधील ज्यांना जर काही छोटे आध्यात्मिक
किंवा असे काही कार्यक्रम करायचे असतील ते 5-10 मिनिटाचे वगैरे चांगले काय असे लोकांना थोडे हे होतील असे आरोग्य किंवा अध्यात्म या विषयावर, तर त्यांनी मला तसा संपर्क साधावा. आपण एक त्यानिमित्त सगळे एकत्र येऊन एक स्नेहसंमेलन आपण हे करूया. ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी मला फक्त आधी कळवायचं, म्हणजे आपल्याला तसं नियोजन करायला सोपं पडेल. म्हणजे पुण्याबाहेर नाशिक किंवा मुंबई, औरंगाबाद ते सुद्धा त्यांना सुद्धा येणं शक्य असेल, त्यांनी सुद्धा नक्की यावं. म्हणून आपण सकाळी 10ची वेळ ठेवलेली आहे. सकाळी 6ला निघालं तरी 10-11 पर्यंत पुण्यात पोहोचता येईल. तर 10च्या ऐवजी 11 ठेवायची वेळ येतील तर 10 ठीक आहे. 10 ते 3 नाही ठीक आहे, 10 वाजेपासून होतील. आपल्या ग्रुपमध्ये नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबईचे भरपूर लोक आहेत, पुण्यातले तसे पुण्यातले पण आहेत. 3 पर्यंत आहोत ना आपण. जेवायची सोय आहे ना? जेवायची सोय आहे. हो ना, जेवण आहे, स्नेह भोजन आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की या. आणि हा कार्यक्रम पूर्ण मोफत निःशुल्क आहे, पैसे निःशुल्क आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की यायचं. फक्त मला आधी माझ्या नंबरवर असा मेसेज करा जे ज्यांना येणं शक्य आहे, म्हणजे आपल्याला तसं नियोजन करून किती लोक होत आहेत त्यानुसार पुढचं नियोजन करता येईल. जास्तीत जास्त लोकांनी या, एकत्र आपण चर्चा करणं, एकमेकाला भेटणं. कारण भेटणे त्यातून एक चांगल्या लोक आपल्या हा जो ग्रुप आहे चांगल्या लोकांचा ग्रुप आहे, त्यातून जी ऊर्जा मिळेल ती आपल्याला अजून जास्तीत लोकांना पोहोचवता येईल. आपल्या ह्या ग्रुपमध्ये आता रोज 100-125 लोकच असतात प्रत्येक सेशनला, जास्तीत जास्त. तर हे 300, पण आपली कॅपॅसिटी 300ची, तर ही कॅपॅसिटी आपण 200ची ब्लँक शीट मोकळ्याच असते. त्यामुळे आपल्याला हा आपला ग्रुप वाढवायचा आहे. त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि एकत्र येऊन जे भेटण्याचा जो आनंद आहे तो आनंद व्यक्त न करण्यासाठी आहे. कारण आपण बाकीचे लोक खूप भेटतात, पण एका विचाराचे आपले एका ह्याचे आपण जे ग्रुप आपलं हे जे हा जो ग्रुप आहे हे कुटुंब आहे, या दृष्टीने आपण एकत्र येऊन स्नेहसंमेलन आयोजित करूया. खूप सुंदर, सगळ्यांना आनंद होईल. त्यांना शक्य त्यांनी मला फक्त कळवायचे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कळवा किंवा माझ्या पर्सनल नंबरवर कळवा की आम्हाला यायचंय. म्हणजे तसं मला फक्त यादी तुम्ही लिस्ट करून तसं आपल्याला प्लॅनिंग करता येईल. छान छान उपक्रम आहे. जरूर कळवा, तेवढे कळवायचे कष्ट निश्चित घ्या, कारण शेवटी तिथे सगळी व्यवस्था करायची म्हटलं तर त्यांच्यावरती बरंच हे पडतं. जे साधं भोजनाच्या बाबतीतच बोलायचं झालं, आपण 100 लोकांनी कन्फर्मेशन दिलं आणि 200 लोक आले तर सगळी गडबड होऊ शकते. किंवा 200 लोकांनी सांगितलं येतो म्हणून आणि 100च आले तर ते अन्न मग थोडं मॅनेज करायला कठीण जातं. काय करायचं, अन्न वाया जातं. नुसतंच अन्न म्हणून नाही, पण बाकीची व्यवस्था असते, बसण्याची व्यवस्था असेल, काय कार्यक्रमाची असेल. त्यामुळे थोडं लक्ष द्या आणि येण्याचा प्रयत्न अवश्य करा. हो, सगळ्यांनी नक्की या. तुमच्या बरोबर तुमच्या घरातली कोणी येणार असेल, नवरा बायको असं, तसं मग कळवा. ज्यांना आवड आहे अध्यात्माची एकट्याला येणं शक्य नाही, तर तुमच्या बरोबरचे कोण घरातले असतील, चांगले मित्र असतील, त्यांना आवड आहे, महत्वाचं ते त्यांना सुद्धा घेऊन या. फक्त मला आधी असं कळवा, म्हणजे ते बरोबर. कार्यालय मोठे, 400 लोकांची कॅपॅसिटी आहे, सिटिंग अरेंजमेंट. एवढं मोठं हॉल आहे, स्टेज आहे, सगळी सोय व्यवस्थित आहे. त्यामुळे काल तुम्ही बुक करून आलेलं आहे. बर, चला, कोणाला काही बोलायचंय काय? हा, कोणाला काही प्रश्न आहेत किंवा काही बोलायचं आहे? हा, आशा मावशी बोला. अनम्यूट करा स्वतःला. अनम्यूट करा, अनम्यूट. जय श्रीराम, जय गुरुदेव. आपण खरं मला बोलायची जास्त सवय नाहीये, जरा गोड म्हणून घ्या, पण माझे विचार आज 100वा दिवस झाला याबद्दल मी करंजकर सर, नंतर यतीन सर आणि सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानते, कौतुक करते सगळ्यांचं की त्यांनी आम्हाला सगळ्यांना अगदी बरोबर नेलं आणि एवढा काही आम्हाला मिळालं या 100 दिवसांमध्ये की ते मोजता येत नाहीत. आणि माझी इच्छा होती, खरं म्हणजे मी 10 वर्षापुढे प्रयत्न केला, मला काही समजलं नव्हतं. आणि हा इतका गहन विषय, याच्यातलं तत्वज्ञान आम्हाला अगदी सहज सोपं करून यतीन सरांनी इतकं सुंदर सांगितलंय. आणि त्याच्यातल्या फक्त 2 गोष्टी माझ्या लक्षात चांगल्या राहिल्यात की गुरूंवर विश्वास ठेवा पूर्णपणे, आणि श्वास हा आपला
जन्मापासूनचा आपला खरा मित्र श्वासच आहे, तर त्याच्याकडे लक्ष द्या. तर या एकूण ज्या सगळ्या याच्या आणि परत पुन्हा त्यांनी एवढ्या कथा आहेत, त्या कथा एकमेकांमध्ये इतक्या सुंदर गुंफलेल्या आहेत की त्याची गुंफण आणि त्यातून आपल्याला उद्बोधक असं ज्ञान त्यांनी इतकं सुंदररित्या सांगितलेलं आहे की ते मी सुमनताईंचं पुस्तक वाचलं. त्या एकेका याच्यामध्ये एवढं काही दिलेलं आहे त्यांनी की आमच्या तर लक्षातच राहत नाही. म्हणजे लक्षात येतं पण राहत नाही काही. पण यतीन सरांनी ते इतकं सहज सोपं करून सांगितलं. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या साधकांनी जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा यतीन सर इतके व्यवस्थित येतात. म्हणजे त्यांचं इतकं बॅलन्स असतं आणि त्यांचं ज्ञानिक सखोल आणि गहन आहे. याबद्दल त्यांचं खरोखर कौतुक. धन्यवाद सर, छान वाटलं. थँक्यू. आशा जोरकर आहे माझ्या मावशी आहेत, माझी आई. आणि त्या तुम्ही काय कॉलेज काळच्या मैत्रिणी तुमच्या फेसबुकच्या? हो, शाळेपासूनच्या मैत्रिणी. शाळेपासून आठवी पासूनच्या मैत्रिणी. आता त्याला 8वी पासून जर म्हटलं तर 1376 म्हणजे जवळपास 65, 60, 63 वर्षांची मैत्री आहे त्यांची. हो, नाही छान वाटलं, सुंदर वाटलं सगळं अगदी. आणि मी जास्त काही सांगू शकले नाही, पण खूपच आम्हाला आमच्यावर ज्ञानाचा इतका भडीमार केलाय की आता किती झिरपेल ते मात्र बघायचं. पण त्याचा जे आम्हाला नक्की उपयोग होणार आहे. आणि हे आपल्या भारतीय संस्कृतीचं जे ज्ञान आहे हे अतिशय दुर्मिळ आहे. की तुम्ही जे कार्य करताय ते खूप 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 अभिनंदनीय, कौतुकास्पद आणि आपल्या सगळ्यांच्या याला वरदान आहे, आपल्या संस्कृतीचं वरदान आहे. आणि ते तुम्ही ते करताय त्याबद्दल तुमचं खूप कौतुक आणि अभिनंदन. थँक्यू. असेच कार्य करत राहा, हाच आशीर्वाद असू द्या. हा ज्योती, ते अनम्यूट करा. नमस्कार. आवाज येतोय ना? हो, येतो. आता ताई जे बोलल्या ते मला पण बोलायचं होतं. त्या बोलल्या तीच भावना मी पण व्यक्त करते आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये, मी योग वशिष्ठ हे कधी नाव पण ऐकलेलं नव्हतं. 60 नंतर हे माझ्या ह्याच्यात आलं आणि हे इतकं ज्ञान मला मिळतं आहे की बरेचदा असं होत आहे की जे सांगितलं जात आहे ना, अहंकार, लोभ, हे श्वास आपला मित्र आहे, कसं ह्याच्यापासून दूर ठेवायचं. आता सांगितलेलं इंद्रियांना कसं हे करायचं, इंद्रिय सुद्धा आपल्याला त्रास देतात, त्याच्यातनं आपण कसं सावरायला हवं. हा विचार रोजच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये सुद्धा असे एखादं प्रसंग होऊन जातात की त्याच्यातनं आपल्याला लगेच हे आठवायला होतं की इथे मला थांबायचं. तुमचे शब्द आठवतात, ध्यानातलं आठवतं की इथे मला थांबायचं आहे, इथे निरोध करायला हवा आहे. तर हे जे ज्ञान होणं, ह्याच्यासाठी तुम्ही दोघं कारणीभूत होणं, आम्हाला ते मिळणं, हे खरंच सांगते एक दुर्लभ गोष्ट होती, ती मिळते आम्हाला. त्यामुळे ह्याच्याबद्दल काय म्हणायचे शब्द कमीच आहेत. आभारी आहे. दोघं खूप अतुलनीय आणि खूप सुंदर काम चालू आहे तुमच्या दोघांचं. असंच पुढे राहो, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्हाला हे सगळं मिळत राहू. त्याच्यानंतर एक माझी समस्या मी सांगते की आता दादांनी जो कार्यक्रम पुण्याला ठेवलेला 18 एप्रिलचा, त्यात मी नागपूरची असल्यामुळे मी नेमकी आताच आलेली आहे पुण्याहून आणि 2-3 मेला पुन्हा येते आहे पुण्यात. रिझर्वेशन झालं आहे माझं. तर मधल्या ह्याच्यामध्ये नाही येऊ शकणार. तर मी असंच ऑनलाईन मी सगळ्यांना आपण भेटू शकू का? नाही, आपण त्या दिवशी आपण झूम ॲपवर, त्यांना शक्यच नाहीये त्यांच्यासाठी आपण आता आपले डॉक्टर शोभा पण इंग्लंड मधून जॉईन करतायत, तो अजून कोण US मधून करतायत. म्हणजे किमान आम्ही एवढा आठवण घेऊ शकू. ऑनलाईन तुम्ही आपण संपूर्ण कार्यक्रम झूम वर आपल्याला आपण संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह ठेवूया, ज्यांना शक्यच नाहीये. पण तरी मी मे मध्ये आल्यानंतर यतीन सरांनी जर का परवानगी दिली तर मी त्यांना भेटू इच्छिते. मला खूप इच्छा आहे भेटायची. दादांची तर भेट झाली आहे,
आपल्याला भेटायची खूप इच्छा आहे की हे इतकं सगळं ज्ञान तुम्ही पण तुमचा स्वतःचा रुटीन दैनंदिन सांभाळून संसारिकच आहात, तर त्याच्यातनं तुम्ही कसे काय मॅनेज करता. मला ह्या म्हणजे जसं त्या इंग्रजांना प्रश्न पडला होता की लोकमान्य टिळक हे कसे काय हे करतात, त्यांची बुद्धी कशी काय काम करत असेल, तसं मला खरं सांगते हा प्रश्न पडतोय की हे इतकं सगळं आपल्याला रोजचं ज्ञान आलं असताना पुन्हा कौटुंबिक सांभाळताना सामाजिक स्तर सांभाळताना कसं काय त्या प्रश्नांचं सांभाळलं जात असेल, कुठल्या वरच्या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचले आहात. खरंच म्हणून मला तुम्हाला एकदा बंधन करायला म्हणून भेटायची इच्छा आहे. भेटू आपण, तुम्ही या पुण्यात. मला वाटतं तुम्ही मागे आले होते पण तुम्ही तिकडे मोशीकडे कुठेतरी तुम्ही होत्या ना. हो हो हो, तेव्हा नाही शक्य झालं. मी वेगळ्या एका दुःखद प्रसंगात आलेली होती. ज्याही गेले होते अचानक, ज्याही गेले होते अचानक, तेही इतक्या सुंदर तिथीला गेले त्या भीष्माष्टमीला. माघ महिना, उत्तरायण, सूर्य कललेला आहे. 1-1.5 तास आधी ते बोललेले आहेत आणि एकाएकी लाईफलाईन स्टॉप झालेली. खूप दुर्मिळ योग असतो हा. त्यामुळे त्या अशा प्रसंगी होती. मी खूप प्रयत्न केला पण नाही जमलं माझं. पण ह्या वेळेला नक्की भेटणार ह्या वेळेला. हो, चला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. असेच आणखीन आम्हाला ज्ञान मिळव तुमच्या दोघांकडनं. एक संयोजक आणि एक आपण बघता बोलणारे, आम्ही श्रोत्याची भूमिका सुद्धा चांगली निभावण्याचा प्रयत्न करते आहे. बघू काय यश मिळतं. चला, नमस्कार. जय गुरुदेव. हा, ज्योत्स्नाताई अनम्यूट करा. ठीक आहे, चला. जय गुरुदेव. जय श्रीराम. जय श्री